महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सोशल मीडियावरनं शुभेच्छाही दिल्या जात आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्ताने प्रत्येकाला विचार करायला लावणारी एक खास पोस्ट केली आहे। महात्मा गांधींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करणाऱ्या पोस्टमधून त्यांनी राजकारण्यांना टोले हाणले। राज ठाकरे म्हणतायत, आज महात्मा गांधींची जयंती, बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला, असं गांधीजी म्हणायचे। त्यांच्या या म्हणण्यातल्या मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झालाय। प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं हे सध्या सुरू आहे। आणि महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरेच दिवस आले आहेत। काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहीत असल्यामुळे असल्यांचा सुळसुळाट झालाय। आणि हे होतंय कारण माध्यमं त्यांना प्रसिद्धी देतात आणि त्यात पुन्हा भर सोशल मीडियाची। या सगळ्यात ठहराव निघून जातो, विचार उरत नाही। त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा। गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्यानंतर 75 वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता। याचं महत्त्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणं हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महात्मा गांधीजींच्या विनम्र स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महात्मा गांधीजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।